मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्याच्या पुढे कोणालाही तिथे सर्वे केला जाऊ दिला जाणार नाही. या दादागिरी आहे काय? आणि पोलीस जुमानत नसते तर आपण किंवा काय केस करतात तो जास्तीत जास्त. माझ्या डोक्याला फिट झाले. आता काय करतील? केस 4 दिवस जेल, फाशी तर होत नाही. आणि आपण पण कराडचे बाप होते यार. कराडला एवढी चांगली वागणूक मिळतात, पैसे सगळे खर्च बिर्च करून, आपल्याला नाही मिळणार. आपण कराडला टीचर म्हणून ठेवत याच्या पुढे मॅनेज कसं करायचं. त्याला मी सांगणार तू कॉलेज करून कोर्सेस घे, हाऊ टू मॅनेज. ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं त्याच कंपनीला इलेक्ट्रो बॉन्ड म्हणून बीजेपीने ते फंडिंग केलं. नाही, असं आहे की असं आहे ते इलेक्ट्रल बॉन्ड्स हे प्रकरण फारच मोठं आहे. त्यामुळे हे पण तार तो जुळती है, धागेदोरे तर जुळतात. त्या मी तुम्हाला 2 प्रकरण सांगितली ना. ब्रिज पडला यांचाच, बांधला आणि पडला. म्हणजे केवढे कृतिशील आणि कार्यक्षम आहेत ते. तिथे त्या हिमाचलमध्ये 40 माणसं आतमध्ये. कारण का ते ज्या स्पेसिफिकेशन्स वरती टेंडर घेतात ते टेंडर टिकूच शकत नाही. मी नागपूरमध्ये एक्सपर्ट लोकांची बैठक घेतली की बाबा काय असतो, बोगदा कसा बनवतात, काय करतात, त्या दगडाला काय करतात. त्या काही बोगद्यांना आता 100 वर्ष होईल. साताऱ्याचा बोगदा जो आहे तो जवळजवळ आता नाही म्हणायला गेले ते 150 वर्ष झाली, काही झालेलं नाही. मग आपल्या बोगद्यांना अचानक काय होतं तर त्यांनी नवयुगाचे एवढे बोट दाखवलं की असे नवयुगासारखे कॉन्ट्रॅक्टर येतात ना, ते वाटोळ करून देऊन जातात. आणि मग कसं असतं की हे चोरीला जर आपण साथ दिलीत की मग अजून चोरी वाढत जाते. नवयुगाला साथ दिली अजून चोऱ्या वाढत गेल्या. या नवयुगाला दिलेला प्रत्येक टेंडर तपासा, त्याच्यामध्ये लोचा आहे म्हणजे आहेच. तीव्र बिव्र सोडावं. तीव्राची झाडं काय कत्तल फित्तल. डायरेक्ट नेव्हीच्या इथं काढत होते. आपण ठाण्यात राहतो, आपल्याला माहित नाही, कित्येक जणांना माहित नाही की ते वॉर स्टेशन आहे. म्हणजे इतका संवेदनशील. 2 आपल्या ह्याच्यात आहेत. येऊरमध्ये एक बघा वरती लाईट लागतो आणि हे 2 एरिया आहे महाराष्ट्र ठाण्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. ह्याच्यात सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय आधीच. काही बिल्डर्सला तिथे चुपचाप NOC देऊन तिथे बिल्डिंग बांधण्याला परवानगी दिली. त्यांनी नेव्हीला विचारलं सुद्धा नाही. 4थ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच शेण खाल्लंय. आता जर तुम्ही सगळंच विकणार असाल, कमरेचं बांधून सोडूनच देणार असाल तर कोणीतरी बोलायला पाहिजे. शेवटी मी जबाबदारी घेतली बोलण्याची. अधिकाऱ्यांवरती कारवाई काय होणार नाही. कोणावरती काय कारवाई बिरवायची अपेक्षा करू नका. अहो याच्यात सही करणारे MSSRDC ला बॉस कोण असतो? मुपलवर IS होते, अनिल कुमार गायकवाड हे सिनियर अधिकारी आहेत. MMRDA ला संजय मुखर्जी आहेत. ACS आहेत ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी. ते विचार न करता सह्या करतायत. काय बोलायचं आपण? अहो अधिकाऱ्यांना हे माहित नाही अकबर कॅम्प कुठे. तिथे सगळ्या ह्याच्यावरती क्लिअर कट दिलेलं आहे की ते जे पियर्स म्हणजे ते पूल असतात ते ब्रिज उभे करण्यासाठी, त्याच्यामुळे खाडी किनाऱ्यावरती त्रास होऊ शकतो. सगळे दिलेलं असताना. आणि पहिली गोष्ट 18 डिसेंबरला तुम्ही हे दिलं वर्क ऑर्डर, तेव्हा मी निवडून तेव्हा तुमच्या हातात किती परवानग्या होत्या? भ्रष्टाचाराच्या याच्यात इतके डुबलेले थे. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की मुख्यमंत्री महोदय तपासा आणि ह्याचा काहीतरी निर्णय घ्या. त्याचा महाराष्ट्रात राज्य व्यवस्था चालवायला दिली, विक्री व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र ताब्यात दिलेलं नाही. महाराष्ट्र विकू नका एवढीच आमची विनंती आहे.
चला, विकास खातं हे सगळं ह्यांचं फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराची कुरणं आहे ती. सिडकोचं एक प्रकरण बाहेर काढणार आहे मी ह्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात. पण आज जे मी बसलोय ते एमसीजेएमए साठी बसलोय. 2700 कोटी रुपये. आता गेले अनेक वर्ष आम्ही बोंबलतोय, पाणी द्या, डॅम बांधूया, पाणी द्या, डॅम बांधूया. आज ह्या गोष्टीला नाही म्हणायला गेले तरी माझ्या आयुष्याची 23-24 वर्ष गेली माझी डॅमसाठी भांडता भांडता. कधीही ठाण्याच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्या हातात महानगरपालिका होती, त्यांनीही गांभीर्याने घेतलं नाही. कचरा आणि पाणी या दोन गोष्टी ठाणेकरांना खूप सतवत आहेत. गांभीर्याने घेतलं का आपण? आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री आहात, पाणी द्या ठाण्याला. मुख्यमंत्र्यांचं असं चुटकीवर काम होतं ते. तुम्हाला परवानगी नसताना बाळकुम ते हे काय ते गाड्यांसाठी रस्ता करणं बरोबर सुचलं. पण इथल्या सर्वसामान्य माणसांच्या घरात रात्री 3-3 वाजता, 2-2 वाजता, 4-4 वाजता आपल्या महिला भगिनींना उठावं लागतं. पुरुष उठत नाहीत पाणी भरायला. उद्या जर माझ्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर मी नाही उठणार. मी पुरुष प्रधान संस्कृतीतला राजा आहे. उठेल तर माझीच गुलाम बायको. सगळे तसे जाता तुम्ही आणि मी पण. तर त्या माझ्या लाडक्या बहिणीला पाणी मिळालं पाहिजे यासाठी ठाणे महानगरपालिकेत काही प्रयत्न झाले का? 20-22 वर्ष झाली, एकदाही नाही. म्हणजे मी शाही धरण आणलं होतं 2003 साली. त्याला कोणी घातला हे मला परत सांगायचं नाहीये. नाहीतर आज भरभरून पाणी मिळालं असतं ठाणेकरांना, भरभरून. तुम्हाला रस्ता भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारा रस्ता तुम्हाला 2700 कोटी, हा रस्ता जाईल 5000 कोटीपर्यंत. आणि 2700 कोटीचा रस्ता आहे ना, ह्याच्यात 10% ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत. बाकी पुढचे कॉन्ट्रॅक्टमध्ये अजून येतील. माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की सगळं रद्द करून नवीन फेअर टेंडर प्रोसेस सुरू करा. आणि दॅट शुड बी ॲब्सोल्युटली ट्रान्सपरंट. कसं झालंय, बाजारात शर्ट विकायला ठेवायचा, पण आदल्या रात्री शर्ट कोण घालणार आहे त्याला बोलवून माप घ्यायचं. खांदा किती लांब आहे, बाही कितपर्यंत घ्यायची, सगळं डिझाईन करायचं. त्याला हा जाता तुझा घरी. दुसऱ्या दिवशी शर्ट बाजारात विकायला आणायचा, हा शर्ट विकायला आहे. आणि संध्याकाळपर्यंत त्याला कोणी येतं ना, गिरायकच नाही. संध्याकाळी एक माणूस येतो आणि सांगतो मला फिट बसलाय, घालून निघून जातो. इतका सोपा भ्रष्टाचार केलाय यांनी. फक्त काय, आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खात आहे, ते पण जाऊन भुंकतंय. कोणाला काय मिळत नव्हतं लक्ष द्यायला. आणि म्हणून हा ओपन भ्रष्टाचार काही आमच्या वृत्तपत्रांनीही उघड केला आहे. हा महाराष्ट्राच्या समोर ठेवतो. बीडमध्ये सुद्धा इलेक्शनसाठीच फंड जमा करत होते आणि हाचा पैसा सुद्धा इलेक्शनसाठीच वापरला गेलाय. इलेक्शनसाठी पैसा लागतो, आपण जरूर वापरा. पण ज्या MMRDA बद्दल महाराष्ट्राला मुंबईतले जाणकार जे आहेत त्यांना माहिती होतं की MMRDA खूप मोठं आणि चांगलं काम करणार आहे. आता तुम्ही ठरवा ठाणेकरांनो की तुमच्या दृष्टीने पाणी महत्वाचं होतं की त्या कोस्टल रोडवरनं चालणाऱ्या गाड्या महत्वाच्या आहेत. त्या कोस्टल रोडमध्ये होणारा भ्रष्टाचार महत्वाचा आहे की तुमचा डॅम महत्वाचा आहे? एकदा काय तो निर्णय घ्या. पाणी प्यायला नाही आज, आत्ता या क्षणाला. वागळेमध्ये नाही, किसननगरमध्ये नाही आहे, कळव्यामध्ये नाही आहे, मुंबऱ्यामध्ये नाही आहे, दिव्यामध्ये नाही आहे. कसली स्मार्ट सिटी? हवेत रस्ते, हवेत प्रकल्प, हवेत सगळे हवेत आम्हाला. त्या प्राथमिक गरजा आहेत. डम्पिंग ग्राउंड नाही हो. 50 वर्ष झाले या शहराला. महानगरपालिका 86-84 साली आली. एक साधं डम्पिंग ग्राउंड नाही आणू शकलो आपण, एक साधा डॅम नाही आणू शकलो आपण. एकच मिरवतोय आपण. तेव्हा या संपूर्ण प्रकारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी नवीन
हे रद्द करून हा जो त्यांना काय दिलेला आहे वर्क ऑर्डर तो रद्द करावा आणि हे कृतिशील ट्रान्सपरंट भ्रष्टाचाराला न जुमानणारं असं जे काही चित्र तुम्ही निर्माण करू पाहतायत मुख्यमंत्री महोदय, हा जर निर्णय झाला तर त्याची मदत होईल तुम्हाला. तुमची कृतिशीलता, तुमचं ट्रान्सपरन्सी हे सगळं दिसेल आणि एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांचा जो मी नेहमी म्हणतोय समोर येतोय तो चेहरा परत एकदा समोर यायला खूप मदत होईल. मी तुमचा आज पक्षभिनिवेश बाजूला ठेवून एक कृतिशील मुख्यमंत्री म्हणून बोलतो की तुम्ही हे करू शकता, हे करा. एवढी या सगळ्या प्रकरणात झालेला जो गोंधळ आहे त्याची आपण चौकशी करा मुख्यमंत्री. मी आपल्याला पत्रही पाठवलेलं आहे, आपण दखल घ्यावी.